जाऊ जय शिवराय. काही कामानिमित्त आम्ही आज आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये इस्लामपूर नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी मी आमचे मित्र संजू भाऊ पवार यांच्या शेतामध्ये आलो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं. अत्यंत कमी प्रमाणामध्ये त्यांच्या शेतामध्ये पाणी असून पाणी कमी असल्यानंतरसुद्धा त्यांनी अशा प्रकारे आपण बघू शकता शेवग्याची शेती या ठिकाणी फुलवली आहे. शेवग्याच्या शेतीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे व्हिडिओ येतात किंवा वेगवेगळ्या ब्लॉगरचे व्हिडिओ येतात. त्यामध्ये ते सांगतात की इतकं उत्पन्न झालं तितकं उत्पन्न झालं, परंतु ठीक आहे, ते आपल्याला अतिशयोक्ती या व्हिडिओमध्ये सांगायचं नाही. जेवढं उत्पन्न होऊ शकतं किंवा पारंपरिक पिकापेक्षा नक्कीच या ठिकाणी चांगलं उत्पन्न होऊ शकतं आणि कमी खर्चामध्ये हे पीक घेतलं जाऊ शकतं. आणि त्याचमुळं ज्यांच्याकडे मुबलक नव्हे तर अल्प प्रमाणात जरी पाणी असलं विहिरीला किंवा बोरला, तरीसुद्धा एक 10-15 किंवा 20 गुंठ्यांमध्ये ही शेवग्याची शेती बाजारपेठेची जी मागणी आहे त्यानुसार करायला नक्कीच पारंपरिक पिकांपेक्षा करायला परवडते किंवा चांगली आहे. आपण या ठिकाणी संजू भाऊ पवार यांच्याकडनं त्यांच्या या शेतीबद्दल त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊया. संजू भाऊ, आम्हाला एक सांगा की तुम्ही या झाडांची लागवड केव्हा केलेली आहे आणि लागवड केल्यानंतर या झाडांना किती दिवसांमध्ये ही शेंग म्हणजे फळ लागलं आणि ते मार्केटला तुम्ही घेऊन जाऊ शकता, तर ते घेऊन जाण्यासाठीचा लागवडीपासून तर घेऊन जाण्यापर्यंतचा मार्केटचा कालावधी एक काय असू शकतो? लागवड केली तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात. अच्छा, हां, ह्या डिसेंबरला तर 1 वर्ष होईल, पण लागवड केली की 6 महिन्यात फळ चालू होतं. 6 महिन्यामध्ये? 6 महिन्यामध्ये. अच्छा, पुन्हा मला हे सांगा की जमिनीचा प्रकार काय असला पाहिजे? निचरा होणारी जमीन किंवा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि माळरान असले तर चालतंय. आणि पाणी देण्याबद्दलची जी पद्धती आहे ड्रिपवर, आपण कशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या दिवसात विशेष करून त्याला सिंचन म्हणजे पाणी कसं द्यावं किंवा सिंचन कसं? उन्हाळ्यात 4 दिवसातून 1-2 तास सोडणे पाणी. अच्छा अच्छा. आणि या झाडांमधलं जे अंतर आहे ते झाडांमधलं अंतर किती असू शकतं किंवा किती ठेवलं पाहिजे? झाडामधलं अंतर इकडचं असं लांबी म्हटलं तर तुम्हाला सांगतो 12 ते 14 फूट. अच्छा. आणि हे म्हटलं तर तुम्हाला सांगतो 9 फूट. 9 फूट म्हणजे 9 फूट बाय 12 फुटामध्ये आपण 12 याची फुटामध्ये लागवड करू शकतो. आणि लागवड करायच्या अगोदर जमिनीची मशागत काय असू शकते किंवा काय मशागत केली पाहिजे? मशागत काय नाही, नांगरणी करतोच आपण. नांगरणी झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सांगतो रोटरायचं आणि बीड सोडायचं. अच्छा अच्छा. बीड सोडले की बीडवरती ड्रिप हातरून लागण करायची अच्छा अच्छा. अंतर मोजून. अच्छा, सध्या मार्केटला इराण किंवा आखाती देशांमधलं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळं या आपल्या शेवग्याला, जो शेवगा बाहेर जात होता बाहेर राष्ट्रांमध्ये देशांमध्ये, त्यामुळं भाव कमी आहे. परंतु जेव्हा ही युद्धजन्य परिस्थिती नव्हती त्यावेळी तुम्हाला एक जास्तीत जास्त काय किलो असा किंवा काय क्विंटल असा भाव मिळाला ते आपण 170 रुपये किलो भेटला. अच्छा, जवळजवळ 170 रुपये किलोपर्यंत भाव तुम्हाला, म्हणजे हायेस्ट 170 रुपये असा भाव मिळाला. म्हणजे कमी शेती असलेली किंवा अल्प शेती असलेल्या शेतकऱ्यांना किंवा तरुणांना ज्यांच्याकडे कमी पाणी असेल त्यांना हे करायला परवडेल. 1 नंबर तुम्हाला सांगतो. अच्छा, तुमच्याशी कमी खर्चात कमी पाण्यात भरपूर उत्पन्न. अच्छा, मी नेहमी व्हिडिओ घेत असतो ज्या ठिकाणी तरुणांना व्हिडिओ घेऊन त्या व्हिडिओतून काही त्यांच्या माहिती मिळत असेल किंवा त्यांच्या व्यवसायाचं काही होत असेल तर मी व्हिडिओ नक्की घेतो, नेहमी घेतो. मग मला एक सांगा, माझ्याकडे तुमचा नंबर आहे परंतु मी मार्गदर्शनासाठी तुमचा नंबर माझ्या व्हॉट्सॲपला आणि इंस्टाग्रामला स्प्रेड करू शकतो. अच्छा, तुम्हीच तुमच्या पद्धतीनं तुमचा नंबर या ठिकाणी सांगावा म्हणजे आमच्या या भागातील शेतकरी. माझा नंबर आहे 78 87 76 25 14. संजय पवार, माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर. खूप चांगलं वाटलं, खूप बरं वाटलं. आणि हा व्हिडिओ आपण बरेच लोक पाहतील आणि व्हिडिओ आपल्याला लाईक नको किंवा शेअर नको, शेतकऱ्यांना काही नको, शेतकऱ्यांना माहिती म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि शेवग्याची शेती करायला नक्कीच आवडेल कारण आम्ही या ठिकाणी शेवग्याची शेती करणं 1 नंबर शेती. अच्छा, याच्यामध्ये कीटकनाशक वगैरे फवारले जातात का? कीटकनाशक 15 दिवसातून फवारणी घ्यायची. अच्छा, कोराजेनची ते किती 300 ते 400 रुपयाला एक फवारणी. अच्छा अच्छा. 15 दिवसातून फवारणी केली ना चालते. अच्छा, असा खर्च याला काही मोठा नाही. अच्छा अच्छा. बाकीचं तुम्हाला फोन आल्यानंतर आपण डिटेलमध्ये मार्गदर्शन कृपया शेतकऱ्यांच्या मुलांना करावं. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी संजू भाऊ पवार यांचे, राजू भाऊ सुद्धा आहेत, संग्राम पाटील आहेत, अमोलजी होम पारखे आणि आमचे कॅमेरामॅन शुभम शिंगणे या ठिकाणी आहेत. खूप खूप धन्यवाद संजू भाऊ. धन्यवाद.